आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका। आपल्या खिशाला व घराला नफ्याची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट। अधिकृत विक्रेते हिंगणे मेजर, बर्जर पेंट, कोठारी हाइट्स, दिल्ली वेशीजवळ, श्रीगोंदा। नमस्कार, आपणा सर्वांचं द टाइम्स 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत 163 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, रामदास झेंडे मित्रमंडळाचा आदर्श उपक्रम। ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी भारतीय संस्कृती, पाटील काका यांचे गोरदगार। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे रामदास झेंडे मित्रमंडळाने गावातील ज्येष्ठांचा सन्मान करून आदर्श समाजासमोर ठेवला आहे। माता लीलाबाई झेंडे यांच्या अमृत महोत्सवी अर्थात 75व्या वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विशेष कार्यक्रमाने संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले। आयुष्यभर संघर्ष करून आपल्या कुटुंबाला यशाच्या शिखरावर पोहोचविणाऱ्या माता लीलाबाई झेंडे यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातून प्रेरणा घेत गावातील विविध जाती धर्मातील तब्बल 163 ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले। या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, सोपनराव मुळे यांच्यासह गावातील अनेक मान्यवर ज्येष्ठांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। पांडुरंग क्षीरसागर महाराज, राज्य बाजार समिती महासंघाचे सभापती बाळासाहेब नाटा आणि राजेंद्र म्हस्के यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न झाला। या प्रसंगी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गा तांबे तसेच माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी मोबाईलद्वारे शुभेच्छा देत या उपक्रमाचे कौतुक केले। सत्काराला उत्तर देताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस म्हणाले की चिखलीकरांनी माझ्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीत मला मोठ्या मताधिक्याची आणि विचारांची भक्कम साथ दिली। आता राजकीय संन्यासानंतर याच कर्मभूमीत गावकऱ्यांनी केलेला सन्मान हा माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक क्षण आहे। आज ही 75वी चिखलीमध्ये आज रामदासने त्यांच्या कुटुंबियांनी या ठिकाणी केली, मी माझं भाग्य समजतो आणि म्हणून हा आदर्श इतरांनी घ्यावा एवढीच नम्र विनंती मी कार्यकर्ता म्हणून बाकीच्या कार्यकर्त्याला या ठिकाणी करतो। परत एकदा झेंडे सर, त्यांचे बंधू आणि चिखलीकरांचे सगळेच या गावचे कार्यकर्ते, म्हणजे या मंचवर आमचे आशिफराव असतील, बोडके साहेब असतील, सगळे कार्यकर्ते या ठिकाणी जे जमले सगळ्या पक्षाचे, त्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्याला की असा कार्यक्रम आपण प्रत्येक गावामध्ये घडून आणू आणि त्या घडून आणण्यासाठी आपण सगळे एकत्रित राहू अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। सर्वांना सत्कारमुखीला या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम घडून आणला त्यांनाही शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। यावेळी पाटील काका, हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज क्षीरसागर, बाबासाहेब भोस आदी मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करत ज्येष्ठांचा सन्मान हीच खरी संस्कृती असल्याचं म्हटलं। परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू आनंदाश्रम स्वामी महाराज त्यांचा हा परिसर मी लहानपणापासून म्हणजे माझ्या लहानपणापासून पाहतो। ठरलेले काही गाव आहे, देऊळ गाव आहे, बोळ गाव आहे, चिखली आहे, कोरेगाव आहे, सुरेगाव आहे, भुटेवाडी आहे, लोणी व्यंकनाथ आहे, आदी करून हे सगळं गाव आहे। हे 2 गाव असे आहेत, हे गाव की हरिभक्ती परायण गुरुवाजे तात्या महाराज महापुरुष आणि परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरू आनंदाश्रम स्वामी महाराज यांचे हे कृपांकित सर्व गाव आहेत। त्याच्यामध्ये चिखली ही जास्त कृपांकित आहे। लोक म्हणतात पांडुरंग बाबा तुम्ही असं कसं काय बोलता, ज्या गावाला जातात त्या गावातच जास्त नाव घेतात, सगळे तर गाव आपले आहेत, पण स्वामी महाराज सांगते त्याला कारण ब्रह्म नाही। ज्या ठिकाणी गेलो ते त्या ठिकाणी तुझं वर्णन असतं। त्याप्रमाणे स्वामी महाराज म्हणायचे की या चिखली गावाने मला चिखलातून बाहेर काढलं। मला असं वाटायचं की असं काय विशेष आहे चिखली गावामध्ये, पण स्वामींच्या पश्चात ज्यावेळेस त्या लोकांनी, सर्व लोकांनी माझ्यावर प्रेम केलं त्यावेळेस लक्षात आलं की स्वामी महाराज सांगतात ते खरं आहे। आता बोलायचं म्हटल्यानंतर काही नेते आहेत आमचे दादा भाऊ चेतळकर आहेत, ते सांगतात पांडुरंग महाराजांच्या कीर्तनाला मी जात नाही का, ते कीर्तन जास्त लांबवतं। तर त्यामुळे मी कीर्तन येत असल्यामुळे मी जास्त किती बोलू शकतो, पण जास्त बोलायचं नाही, वेळ झालेला आहे, सगळ्यांना भूक लागलेली आहे आणि मुख्य म्हणजे अध्यक्ष ज्यांच्या भाषणाची लोक वाट पाहतात असे असणारे पाटील काका, त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचंय, त्यामुळे मी या ठिकाणी थांबतो। सुंदरी कौरवर ज्याला काही येत नाही त्याचं कसं असतं हे ऐकण्यासाठी का उत्सुक आहेत लोक, पण
या इथे हे अध्यक्ष असल्या कारणाने बोलणं जरूर आहे. आजचा हा कार्यक्रम रामेश्वर कृपेने जो काही संपन्न झाला तो दृष्ट लागण्यासारखा झालेला आहे. त्याचा दृष्ट लागण्यासारखा मानण्यासाठी कारण असं की ज्या स्त्रियांचं कार्यक्षेत्र फक्त स्वयंपाकघर चूल आणि मूल एवढंच असतं, त्यांना व्यासपीठावर आणून त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी ही जी रामदास सर आणि त्यांना मदत करणाऱ्या लोकांच्या मस्तकात कल्पना आली, हीच रामेश्वराची पहिली कृपा आहे. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी रामदास झेंडे यांनी उपस्थित मान्यवर ग्रामस्थ व सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. आमचे चिखली गाव हे परमपूज्य कैवल्याश्रम स्वामी, परमपूज्य आनंदाश्रम स्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्याचप्रमाणेच या देशाचे प्रधानमंत्री, पहिले प्रधानमंत्री स्वर्गीय पंडित नेहरू यांच्याही पदस्पर्शाने पावन झालेली ही आमची चिखलीची भूमी. या भूमीमध्ये मला माझ्या मातोश्री श्रीमती लीलाबाई भगवान झेंडे यांचा 75वा अमृत महोत्सव साजरा करायचा होता, परंतु हे साजरा करत असताना माझे मेवणे आदरणीय सोपानरावजी मुळे आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय बाबासाहेब भोस या दोघांची पंचद्रव्य चालू आहे, त्यांचाही करावा असा वाटला. म्हणून हा तिहेरी संगम आणि एवढ्यांचंच नाही तर गावात जे 75+ आहेत ते 163 संख्या होती, त्यांचाही सन्मान करावा अशी माझी कल्पना का आहे. तर माझ्या सामाजिक राजकीय जडणघडणीत या जुन्या जाणत्या मंडळींनी वेळ आलं तर त्यांच्या मुलांचं सुद्धा ऐकलं नाही, पण माझं ऐकलंय, माझ्या फाऱ्यांचे उपकार, आणि म्हणून या सर्वांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आणि अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम या ठिकाणी झाला. या कार्यक्रमात सगळ्या गावकऱ्यांनी, सरपंच, चेअरमन, सगळे संचालक, सगळे गावकरी सगळ्या प्रकारचे मतभेद बाजूला ठेवून या कार्यक्रमात या ठिकाणी सर्व कष्ट त्यांनी घेतलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं 163 75+ व्यक्तींचा सन्मान आणि ज्येष्ठांचा सन्मान आम्हाला या ठिकाणी करता आला. अनेक मान्यवर तालुक्यात, श्रीगोंदा तालुक्यातील अनेक मान्यवर मंडळी आमच्या गावात या निमित्ताने आली. परमपूज्य पाटील काका आणि परमपूज्य प्रतिस्वामी आपण ज्यांना समजतो ते पांडुरंग महाराज क्षीरसागर यांच्या हस्ते हा समारंभ या ठिकाणी पार पाडला. आदरणीय सोपानरावजी मुळे साहेब, बाबासाहेबजी भोस आणि माझ्या मातोश्रींच्या या तिहेरी संगमात म्हणजे गावकरी सगळे, श्रीगोंदा नगर तालुक्यातले मंडळी, नेते मंडळी, शिक्षण क्षेत्रातली मंडळी सगळे उपस्थित राहिले. याचा आम्हाला आनंद झाला. हे मी का करू शकलो तर माझा धाकटा भाऊ रमेश आणि माझे चुलत भाऊ, माझी भाऊकी, भाऊजाया, माझ्या गावातले सगळे नातेवाईक आणि या सगळ्या ज्येष्ठ मंडळीचा मला आशीर्वाद आहे. म्हणून मला माझ्या राजकीय जडणघडणीमध्ये सरपंच पद असेल, चेअरमन पद असेल, हे करत असताना मार्केट कमिटीपर्यंत जाण्याचा योग मला या सगळ्यांच्या आशीर्वादाने आला. म्हणून हा कार्यक्रम मला करासा वाटला आणि अति उत्कृष्ट पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला. अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे आणि सगळ्या मित्रपरिवारानं हा सत्कार समारंभ पार पाडण्यासाठी सहकार्य केलं, गावकऱ्यांनी सहकार्य केलं, म्हणून उत्कृष्ट या ठिकाणी कार्यक्रम पार पाडला. यासाठी मला सर्वांचं सहकार्य मिळालं, मी हे कधी विसरू शकत नाही. तालुक्यातून सर्व मंडळी आली, व्यक्तिशः या ठिकाणी गर्दी प्रचंड झाली आणि सगळ्यांचे मला नामोल्लेख करता आला नाही, सर्वांना मला व्यासपीठावर घेता आलं नाही, म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिला, या कार्यक्रमाची शोभा वाढवली, म्हणून सर्वांचे मी आभार मानतो. चिखली गावातील अनोख्या आणि प्रेरणादायी उपक्रमाची संपूर्ण श्रीगोंदा तालुक्यात जोरदार चर्चा असून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथे थांबू. पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये. तोपर्यंत जय हिंद. द टाइम 24 लाईव्हसाठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर.